नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 6:30 वाजलेत आहे आणि तर माझं अंगण सगळं स्वच्छ झाडून झालं. आता रोजच्या रोज अंगण स्वच्छ झाडून घेतल्यावर चांगलं दिसतं. आणि तर काल रात्री वैरण आणली होती. गुरांची झाडलोट झाली. आता गुरांना वैरण टाकते आणि मग शेळ्यांचं बघायला जाते. मुलांची चालू आहे शाळेची जायची तयारी. आंघोळ्या करायला चालू आहे त्या तिघांच्या. आता काय नाही कशी करतो ना बस बाई वैरण टाकले आता. टाकून घेतली आता सगळ्या शेळ्यांना. वाजल्या मोटर चालू होती 9 वाजेपर्यंत. मोकळ्या पाण्यामध्ये कपडे धुवून घेतली आणि आता कपडे धुवून झाली, ती वाळत घातली आणि आता जेवण करायला जायचंय घरात. चला जाऊया जेवण करायला घरात. आता घरामध्ये जेवण करायला. आणि इकडं गिरणीमध्ये गहू टाकले ते दळायला. पाण्याची लाईट नाही त्याच्यामुळं गिरण चालते आणि आता जेवण करायला बसायला लागले. तर आता इथं जेवणामध्ये आज शेवग्याची शेंगाची आमटी केली, भेंडी मुलांना डब्याला, आणि लोणचं घेतले तोंडी लावायला, आणि ज्वारीची भाकर आहे. या सर्वजण जेवायला. आता घरचे सगळे काम आवरून आणि आता माझं आवरून झाले आणि आम्ही निघालो आता माझ्या आजीकडे. माड्या जाऊया आता. आम्ही आता इथं घरी आलोय. चहा पाणी वगैरे झालं. पाऊस यायला लागलाय भरपूर. इथं आमची आजी एकटीच असते. ही आजी आलोय आता घरी. आजी जेवण वगैरे झालं. रिकामे जायत्या. भरपूर पाऊस आहे आणि वाडीकडे चाललो होतो आम्ही कुलडेवाडीला. तर एसटीच आणायला. तर वाटेतच रस्त्यात पाऊस आढळला. पावसाची जोरदार पाऊस यायला लागला. आभाळ पण भरपूर आहे. तिथं एका दुकानात थांबलोय आम्ही. भरपूर पाऊस यायला लागला त्यामुळे चांगला पाऊस सुरुवात झाली आजपासून पावसाची. आलो आता 5 वाजले, 5:30 वाजले यायला. पावसाने जरा भिजून गेलो आणि घरी येताना शेपूची भाजी दिसली होती, ती शेपूच्या भाज्या घेऊन आलो. आणि आता नीट करायचं चालू आहे. इथं राधा नीट करू लागते मला. शेपूची भाजी नीट करून झालती आणि आता इथं चिरून घेतली. आता संध्याकाळी शेपूची भाजी आणि ज्वारीच्या भाकरी करायच्या ते. चला करून घेऊया स्वयंपाक सगळा. शेपूची भाजी टाकली आता शिजायला. इकडं माझ्या भाकरी चालू त्या करायला आणि भाकर आपली शिट्टम फुगली. छान झाल्याची भाकरी.
मस्तपैकी आता सगळा स्वयंपाक झाला की गरम गरम भाकर आणि शेपूची भाजी घ्यायची. शेपूची भाजी पण झाली आणि भाकरी पण झाली. ते इकडं आज शनिवार असल्यामुळं मामा दुपारी लग्नाला गेल्यावर सोडून आले ते शनिवार. आणि आता शाबू केला आता मामाला. आणि इकडं चालू आहे मसाल्या भाताची तयारी केली सगळी. आता वर्षा भात टाकायला लागली फोडणीला. सगळं चिरून ती दिलंय सगळं. आता फोडणी नुसती द्यायची राहिली तिच्या हातचा भात चांगला लागतो त्यामुळे तुला द्यायला लागली फोडणी.